नवरात्री सुरू होण्याच्या 3 दिवस आधी शनिदेव धमाल मचवणार आहेत आणि या 4 राशींचं नशीब बदलेल, पैशांची बरसात होईल. होय मित्रांनो, आता तुम्ही जिलेबी वाटण्यासाठी तयार होऊन जा आणि लाडू पेढे सुद्धा वाटा. होय मित्रांनो, शनिदेव नवरात्र्यांच्या 3 दिवस आधीच धमाल मचवणार आहेत. तसेच 12 राशींपैकी काही राशींवर त्यांची शुभ नजर राहणार आहे, ज्यामुळे या राशींचे भाग्याचे तारे नवीन रंग दाखवतील. आता तुम्हाला सांगतो की वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका निश्चित कालावधीनंतर सर्व ग्रह राशी आणि नक्षत्र बदलतात. ज्योतिषशास्त्रात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे 9 ग्रह आहेत. हे सर्व ग्रह आपल्या गतीनुसार वेळोवेळी राशी बदलतात, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. शारदीय नवरात्र्यांच्या 3 दिवस आधी शनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर करतील. शनिदेवांच्या या गोचराचा 4 राशींच्या जातकांना चांगला फायदा होईल आणि त्यांच्या जीवनात याचे चांगले परिणाम दिसतील. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांना विशेष महत्त्व आहे, परंतु काही ग्रह जीवनावर खास प्रभाव टाकणारे असतात, ज्यात शनिदेवांचा समावेश होतो. शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 42 वर्षांचा कालावधी घेतात, त्यामुळे जातकांच्या जीवनात त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. यावेळी नवरात्र्यांच्या 3 दिवस आधी म्हणजेच ऑक्टोबर 2001 रोजी शनिदेव दुपारी 3:55 वाजता पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील, जिथे ते 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत राहतील आणि त्यानंतर शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतील. याचा 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की शनीच्या गोचरामुळे 4 राशींना चांगले परिणाम दिसतील. त्या राशी आहेत मेष, वृषभ, कन्या आणि धनु. या राशींवर शनिदेवांची शुभ दृष्टी असेल. शनिदेव व्यक्तीला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात, म्हणून त्यांना न्यायाचा देवता म्हटले जाते. असे म्हणतात की शनिदेवांची दृष्टी ज्याच्यावर पडते तो व्यक्ती राजा बनतो किंवा अगदी विपरीत परिणाम होतो. शनीच्या महादशेचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी शनिवारचा व्रत पाळावे, कारण शनिदेवांच्या कृपेने त्यांच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो. मित्रांनो, जर तुम्ही शनिदेवांच्या कृपेसाठी प्रार्थना करत असाल तर या गोष्टी करा. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर शनिदेव आपली कृपा करणार आहेत. 1. धनु राशी. धनु राशीच्या जातकांना शनीचे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश झाल्यामुळे मोठा लाभ होईल. शनिदेवांच्या कृपेने त्यांच्या जीवनातील समस्या दूर होतील. 1 ऑक्टोबरचा दिवस त्यांच्या दृष्टीने खूप चांगला जाईल. तसेच शनीच्या गोचरामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात लाभ होईल, वैवाहिक जीवनात सुखसमाधान येईल आणि अडलेले कामे पूर्ण होतील. धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि करिअर तसेच व्यवसायात वाढ होईल. शनिदेवांच्या कृपेने घरजमिनीचे फायदे होतील. धनु राशीच्या लोकांना एक मोठी बातमी मिळणार आहे, कारण लवकरच शनिदेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. तुमचा प्रमोशन होऊ शकतो किंवा तुमचा पगार वाढू शकतो. होय मित्रांनो, तसेच तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल. कोणतीही कौटुंबिक समस्या असल्यास ती देखील शनिदेवांच्या आशीर्वादाने सोडवली जाईल. तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता. अविवाहित लोकांसाठी विवाहाची बोलणी होऊ शकते किंवा त्यांच्यासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी हा महिना खूप शुभ आहे. तुमचे सर्व अडलेले काम पूर्ण होतील. तुम्हाला एखादा सरकारी काम मिळू शकतो. शनिदेवांच्या कृपेने तुमचा दिवस पूर्वीपेक्षा खूप शुभ होणार आहे आणि तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे बरेच दिवसांपासून अडकलेले सरकारी काम पूर्ण होईल.
पालक किंवा कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुमच्या सर्व गैरसमजुती दूर होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी वेळ घालवाल आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. 2. मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी 1 ऑक्टोबर 2024 रोजी शनिदेवांचे पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला शनिदेवांचे आशीर्वाद मिळतील. शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मेष राशीच्या लोकांना शनिदेवांच्या कृपेने धनप्राप्ती होईल आणि त्यांचे जीवन सुखमय होईल. तसेच तुम्हाला सांगतो की मेष राशीचे इष्टदेव हनुमानजी यांच्या कृपेने तुमच्यावर अनुकूल प्रभाव राहील. 1 ऑक्टोबर 2024 रोजी बनणाऱ्या शुभ योगामुळे मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. करिअर आणि व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला घर आणि संपत्तीचा लाभ होऊ शकतो. तुमच्या जीवनातील सर्व समस्या शनिदेवांच्या कृपेने दूर होतील. तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि तुम्हाला गुरुकृपेने सर्वत्र धनलाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अपार धनलाभ होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला लवकरच शनिदेवांच्या कृपेने नोकरीशी संबंधित एखादी मोठी खुशखबर मिळू शकते, जसे की प्रमोशन किंवा पगारवाढ. शनिदेवांच्या कृपेने ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कौटुंबिक समस्या असल्यास ती देखील शनिदेवांच्या आशीर्वादाने सोडवली जाईल. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी विवाहाच्या बोलणी होऊ शकते किंवा चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी 1 ऑक्टोबरचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला कोणतेही सरकारी काम मिळू शकते. शनिदेवांच्या कृपेने तुमचा दिवस खूप शुभ होणार आहे. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची जुनी अडलेली कामे देखील पूर्ण होतील आणि कुटुंबातील समस्या सुटतील. तुम्हाला संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळू शकते आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा वेळ आता शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्यासोबत राहणार आहे. होय, मेष राशीच्या जातकांना कोर्टात चाललेल्या प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. कोणत्याही खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे बरेच दिवसांपासून अडकलेले सरकारी काम पूर्ण होईल. पालक किंवा कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुमच्या सर्व गैरसमजुती दूर होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप सुखद वेळ घालवाल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. 3 क्रमांकावर वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी शनीचे पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर होणे करिअरमध्ये प्रगतीचे योग घेऊन येत आहे. होय मित्रांनो, कर्मफलदाता शनिदेवांची कृपा वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. तुमचा वेळ आता एखाद्या वरदानासारखा होणार आहे. तुमच्या घरात एखादी मोठी आनंददायक बातमी येणार आहे. या काळात तुमचे सर्व इच्छित कार्य पूर्ण होतील. शनिदेवांच्या कृपेने 1 ऑक्टोबर 2024चा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ असेल. तसेच बहीणभावांमधील बरेच वर्षांपासून चाललेली वादविवाद दूर होणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांना सांगायचे आहे की नवरात्रीच्या 3 दिवस आधी म्हणजेच 1 ऑक्टोबर हा दिवस शुभ परिणाम घेऊन येईल. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला कोर्टकचेरीच्या वादातून सुटका होईल. तसेच तुमची आवड धार्मिक कार्यांमध्ये वाढेल. वृषभ राशीच्या जातकांवर शनिदेवांची विशेष कृपा राहील. वृषभ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी वेळ खूप चांगला असणार आहे. तुम्हाला फक्त प्रतिष्ठा नाही तर मोठे यश आणि मोठ्या खुशखबरी मिळतील. धन कमावण्याचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील.
या काळात संचित धनातही वाढ होईल आणि तुम्हाला धनलाभ होईल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींशी भेटण्यात घालवाल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल. नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते. तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल. तसेच तुम्हाला संतानप्राप्तीचे शुभ योगही आहेत. वृषभ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की 1 ऑक्टोबर 2024 रोजी शनिदेवांच्या गोचरामुळे तुमच्यासाठी अनेक शुभ योग निर्माण होत आहे, ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. शनिदेवांच्या कृपेने तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. चौथे क्रमांकावर कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचे पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर खूपच लाभदायक सिद्ध होऊ शकते. या राशीच्या जातकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. शनिदेवांच्या कृपेने नवीन योग बनतील. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आता शनिदेवांच्या कृपेने संपणार आहेत. तुमचा दिवस खूपच चांगला जाईल. तसेच जे जातक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना आता अधिक कष्ट करण्याची गरज आहे. यश नक्कीच मिळेल. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. मित्रांनो, तुम्हाला हे देखील सांगायचे आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कोणत्याही धार्मिक यात्रेला जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकलेले जातक आता लवकरच न्याय मिळवण्याचे योग बनत आहेत. आता त्यांची संकटे संपणार आहेत. लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्यावर होणार आहे, ज्यामुळे आता त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. तसेच जे वरवधूच्या शोधात आहेत त्यांचेही प्रश्न आता लवकरच संपणार आहेत, कारण फारच लवकर त्यांच्या घरी लग्नाची शहनाई वाजणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत त्यांच्या विवाहाचे योग जुळून येणार आहेत. तसेच तुम्हाला सांगायचे आहे की पित्याला मुलाकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 1 ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या 3 दिवस आधी ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्यांना आता शनिदेवांच्या कृपेचा लाभ होणार आहे आणि त्यांचा काळ अत्यंत शुभ जाईल. आरोग्याच्या बाबतीत त्यांची तब्येत साधारण राहील. शनीच्या नक्षत्र बदलामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. मित्रांनो, या सर्व राशी होत्या ज्यांना कर्मफलदाता शनिदेवांचे आशीर्वाद मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.